प्रजाशाहीचा आवाज न्यूज मीडिया समूहात आपले स्वागत आहे। आम्ही घेऊन आलोय खास बातमी। प्रजाशाहीचा आवाजची बातमी जनसामान्यांच्या प्रश्नांची उत्तरं शोधणारी बातमी। जनतेचा आवाज म्हणजे प्रजाशाहीचा आवाज। नमस्कार, मी दिनेश खाडे, प्रजाशाहीचा आवाजचा उपसंपादक। बातमी आहे शिरडशहापूरची। शिरडशहापूर येथे नुकतेच रुजू झालेले शिरडशहापूर पोलीस चौकीचे इन्चार्ज पोलीस उपनिरीक्षक गजानन गिरी साहेब यांचा प्रजाशाहीचा आवाजचे संपादकीय मंडळाचे सल्लागार तथा रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते यांनी सत्कार करून अभिनंदन केले। यावेळी त्यांच्या सोबत पारडी बुद्रुकचे लोकप्रिय सरपंच प्रकाशजी मगरे, रिपब्लिकन युवा नेते राहुजी घोडके, भीमशक्तीचे जिल्हा उपाध्यक्ष काशीनाथ गायकवाड इत्यादी उपस्थित होते। जनतेचा आवाज म्हणजे प्रजाशाहीचा आवाज। बातमी जनसामान्यांचा आवाज बुलंद करणारी। निर्भीड निरपेक्ष समीक्षा हीच प्रजाशाहीचा आवाजची ओळख। आता बातमी आहे वसमत तालुक्यातील ग्रामपंचायत आरक्षण सोडत संदर्भात। वसमत तालुक्यातील ग्रामपंचायतचे सरपंच पद आरक्षण सोडत वसमत तहसीलदार तथा राज्य निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेल्या निवडणूक निर्णय अधिकारी शारदा दळवी यांनी जाहीर केल्यानंतर बोरगाव बुद्रुक येथील ग्रामस्थांनी रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते यांच्या समवेत तहसीलदार यांना भेटून बोरगाव बुद्रुक ग्रामपंचायतचे आरक्षण अनुसूचित जातीसाठी संविधान अंमलात आले तेव्हापासून सोडलेले नाही, त्यामुळे यावेळी अनुसूचित जातीकरिता आरक्षित करण्यात यावे अशी विनंती करून लेखी आक्षेप नोंदवला। त्यानंतर रिपब्लिकन नेते दिनेश हनुमंते यांनी सगोल व छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकाने संजयनगर मुकुंदवाडी येथील कमान पाडल्या प्रकरणी वसमत उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर केले। पाहत रहा प्रजाशाहीचा आवाज न्यूज मीडिया समूहाच्या बातम्या आणि प्रजाशाहीचा आवाजला YouTube, Instagram, Facebook वर फॉलो करा। धन्यवाद।